प्रभाग क्रमांक 18 मधील सामाजिक क्षेत्राची आवड असलेले सामाजिक कार्यकर्ते दयावान फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष दिनेशदादा जाधव यांच्या माध्यमातून नवरात्र उत्सव सोहळ्याचं प्रथम वर्ष असून या दरम्यान नाशिक रोड, जेल रोड या प्रभागामध्ये शक्ती दैवत कामाख्या देवी मातेचं मंदिर हे आसामची राजधानी गुवाहाटी येथील 51 शक्तिपीठांपैकी एक असून शक्ती देवी सतीची माया कामाख्या देवीच्या दर्शनाचा लाभ भाविकांना आणि नागरिकांना घेण्यात यावा याकरिता भव्य अशा स्वरूपात नवरात्रोत्सव सोहळ्या दरम्यान 9 दिवसांसाठी कामाख्या देवी मातेची स्थापना आयोजक कोमलताई जाधव यांच्या वतीने ही पहिल्यांदाच झाली। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी अनेक विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली असून या नवरात्रोत्सव सोहळ्या दरम्यान महिला भगिनींसाठी विविध सांस्कृतिक दांडिया उत्सव भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला। या दांडिया उत्सवाचा आनंद अधिक द्विगुणित व्हावा याकरिता दांडिया स्पर्धा भरवण्यात आली। जो छान आणि उत्कृष्ट पद्धतीने दांडियाचा खेळ खेळेल त्याला प्रथम क्रमांक घोषित करून त्याच्याकरिता आकर्षक बक्षीस स्वरूपात भेटवस्तू देण्यात आली। त्यामध्ये युवा मुलींसाठी आणि महिलांसाठी ब्युटी पार्लर कुपन्स आणि त्यानंतर सोन्याची नथ, पैठणी साडी, लहान मुलांसाठी शालेय भेटवस्तू अशा आकर्षक बक्षिसांचं वितरण सोहळा हा दयावान फाउंडेशनच्या आणि आयोजकांच्या वतीनं करण्यात आला। प्रभागातील तसेच दांडिया उत्सव कार्यक्रमासाठी नागरिकांनी, महिलांनी, भगिनींनी हजारोंच्या संख्येने भरपूर मोठ्या प्रमाणावर गर्दी करून दांडिया खेळण्याचा आनंद घेऊन दर्शनाचा लाभ घेतला। हा नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पाडण्यासाठी दयावान फाउंडेशनचे सर्व मित्रपरिवार तसेच कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आणि मेहनतीने दयावान फाउंडेशन नाशिक महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दिनेशदादा जाधव, आयोजक कोमलताई दिनेश जाधव, मार्गदर्शक बाळाभाऊ जाधव, नवरात्रोत्सव सोहळा मंडळाचे अध्यक्ष हर्षलभाऊ जाधव, उपाध्यक्ष ओम पिशवे, मुलाचे सहकार्य सुरेश शेजवळ, दीपक पगारे, वैभव गांगुडे, खजिनदार पवन वारुळकर, सेक्रेटरी किरण गायकवाड, सदस्य ओम जाधव, करण खोकले, आयुष साबळे, आराध्य संत यांच्या वतीने हा नवरात्रोत्सव सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यात आला। प्रभाग क्रमांक 18 मध्ये प्रथमच दयावान फाउंडेशनच्या वतीने पहिलेच वर्ष असताना दांडिया उत्सव भरवण्यात आलेला आहे। हा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात इथं भरवण्यात आला। प्रथम वर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि इथे लहान मुलांना व महिलांना आणि मध्यम महिलांना असे 3 प्रकारचे आकर्षक बक्षिसे रोजच्या रोज दिली जातात आणि कार्यक्रमाच्या मोठ्या स्वरूपात इथं साजरा करण्यात येत आहे। आमच्या कार्यक्रमाचे आयोजक कोमलताई दिनेश जाधव व आमचे मार्गदर्शक दिनेशदादा जाधव व बाळाभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य दिव्य असा कार्यक्रम इथे भरवण्यात आलेला आहे। 2 दिवसांनी येणाऱ्या दसऱ्याच्या नागरिकांना, प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांना आयोजकाच्या वतीने आयोजक कोमलताई दिनेश जाधव व दिनेशदादा जाधव व दयावान फाउंडेशन वतील प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व नागरिकांना दसऱ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा। नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माहिती देण्यात आनंद होतो की दयावान फाउंडेशनच्या वतीनं जेल रोड येथे आसाम येथील गुवाहाटी सिद्धमा कामाख्या देवी यांची स्थापना आपण सर्वप्रथम इथे करत आहोत। ही स्थापना इथे झालेली आहे। अतिशय थाटामाटाच्या स्वरूपात आपण आपल्या मातेला या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि ह्या 10 दिवसीय नवरात्र उत्सवात अतिशय उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळते। जे काही दांडिया रसिक येत आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसाच्या स्वरूपात आपण पारितोषिके देऊन सन्मानित करत आहे। जसे की मी SM गोल्डतर्फे प्रथम पारितोषिक असेल ते सोन्याच्या स्वरूपात असतील किंवा रूप सलूमच्या वतीनं गिफ्ट हॅम्पर्स असतील किंवा लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या शालेय उपयोगी वस्तू आपण हे देऊ राहिलो। त्याचप्रमाणे दयावान फाउंडेशनच्या वतीनं महिलांना रोज आपण पैठण्या देत आहोत आणि हा जो काही कार्यक्रम होत आहे हा संपूर्ण कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दिनेशदादा जाधव, त्याचप्रमाणे आयोजक कोमलताई दिनेश जाधव, त्याचप्रमाणे बाळाभाऊ जाधव जे काही आमचे मार्गदर्शक आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जे आहेत आमचे मोठे बंधू हर्षलभाऊ जाधव, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष ओमभाऊ पिशवे, दीपकभाऊ पगारे, संपूर्ण टीमच्या वतीनं हा जो कार्यक्रमाचे आयोजन केले अतिशय उल्लेखनीय आहे। नागरिकांना प्रभाग क्रमांक 18 दयावान फाउंडेशनच्या वतीनं येणाऱ्या दसऱ्या अशा शुभ सणाच्या आपणा सर्वांस, त्याचप्रमाणे 18 म्हणजेच प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व भाविकांना, नागरिकांना, देवी भक्तांना दयावान फाउंडेशन असेल, संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दिनेशदादा असतील,
आयोजक कोमलताई जाधव असतील, आमचे मार्गदर्शक बाळाभाऊ जाधव असतील, अध्यक्ष हर्षलभाऊ जाधव असतील, सर्व मित्रपरिवारात असेल, संपूर्ण दयावान फाउंडेशन असतील, श्री स्वामी समर्थ नगरमधील जे नागरिक आहेत त्यांच्या वतीनं संपूर्ण प्रभाग क्रमांक 18मधील नागरिकांना दसऱ्याच्या शुभ सणाच्या सोनेरी शुभेच्छा. हा दसरा आपल्याला खूप खूप मोठ्या संख्येने आणि भरभराटीचा जावं हीच विनंती. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.